तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील श्री बलदेवराव चोपडे विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा आसलगाव येथे शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र शंकरराव गंडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पाटील डॉक्टर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 18 सप्टेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रुबेला लसीकरणाचे आयोजन केले होते। यावेळी जामोद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना MR बाबत मार्गदर्शन दिले। त्यानंतर श्री धन्वंतरी पूजनाने MR लसीकरणाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर रश्मी घाटे, आरोग्य सहाय्यक बनसोड, आरोग्य सेविका रेणुका भड यांच्यासह सर्व शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, आसलगाव। त्याच्यामध्ये काय गोवर आणि रुबेलाची लसीकरण मोहीम शासनाने हे मोहीम का चालू केलेली आहे? मिजल्स म्हणजे काय तर अंगावरती लालसर पुरळ येणं, ताप येणं, सर्दी खोकला तर हे नॉर्मल आजार आहे, पण त्याच्यासमोर लालसर जर पुरळ येत असतील त्याला आपण काय म्हणतो? मिजल्स म्हणतो। म्हणजे काय म्हणतो? गोवर। तर त्याच्यासाठी ते आपल्याला होऊ नये किंवा MRचं जे एक्सटेन्शनच्या मार्गाने जे आपण चाललोय म्हणजे पूर्ण भारतामध्ये हा रोग कमी व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये जे हा संसर्गजन्य आजार आहे तर ते संसर्गजन्य आजार कमी करण्यासाठी शासनाने ही मोहीम चालू केलेली आहे। तर आज आपल्या आश्रम शाळेमध्ये आपण ती मोहीम राबवणार आहोत। आपल्या उजव्या दंडामध्ये एक छोटंसं इंजेक्शन आपण टोचणार आहे, कोणालाही घाबरण्याची गरज नाही। त्याची काही साईड इफेक्ट जास्त काही नसतं, थोडाफार प्रमाणात ताप वगैरे येऊ शकतो, पण ती काही अशी मोठी गोष्ट नाही आहे। आणि त्याच्यासाठी लागणारे जे सगळे मेडिसिन्स वगैरे आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे आणि माझ्या सर्व मेडिकल टीम इथे सज्ज आहे, कोणालाच काही प्रॉब्लेम येणार नाही। माझ्या मेडिकल टीमने प्लस मुख्याध्यापक सरांनी त्यांच्या टीमने इथे छान आयोजन केलेलं आहे, तर कोणी घाबरण्याचं कारण नाही आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल